तक्रार केलेली आहे. म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो, या जे आरमध्ये खूप ताकद आहे. 40-50 वर्ष लागली हा जे आर निघण्यासाठी. आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे आर, तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं. हे सोपं नव्हतं. गरिबांच्या वरला करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं लागलं, तेव्हा मिळाला आहे. आणि याच्यावर समजून घ्या, आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघतात. नाशक्यांपासून सावध राहा, गैरसमज करून घेऊ नका. नसता समाजाचा नाश होईल त्यांचं ऐकून. तुम्ही समजून घ्या. ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झाले आहेत, जे आर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले, तर याचा अर्थ ही जे आर मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य, पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून यांनी कितीही देऊ द्या. आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या. त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो का सरकारचा बाप नाही. त्याचंच ऐकायला. त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या. सरकारने हेराफेरी करायची नाही. जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला. जो जी आर सरकार